येस सर, ऑलवेज बी अ लर्नर चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण डोळ्यासंदर्भातील महत्त्वाच्या काही संकल्पना पाहणार आहोत. डोळ्याचा निकटबिंदू व डोळ्याचा दूरबिंदू या संकल्पना सर्वप्रथम जाणून घेऊया. चित्रामध्ये दाखवलेला जो व्यक्ती आहे तो पुस्तक वाचतोय आणि हे जे पुस्तक तो वाचतोय त्याच्या डोळ्यावर ताण आपल्याला दिसत नाही. ज्या वेळेला एखादा व्यक्ती किंवा आपण एखादे काम करत असतील आणि एखादी वस्तू जवळ आपण ठेवली आणि आपण सहजपणे डोळ्याला ताण न देता ती जर वस्तू पाहत असतील किंवा आपण जे हातात घेतलेलं काम करताना आपल्याला डोळ्यांना त्रास होत नसेल, तर अशा वेळेला जे आपलं डोळ्यापासूनचे त्या वस्तूपर्यंत अंतर जे असते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणतात. थोडक्यात त्याची व्याख्या आपल्याला अशी करता येईल. निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न देता दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर असे म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. आणि ज्या ठिकाणी ज्या स्थानावरती वस्तू आहे त्या स्थानाला त्या डोळ्याचा निकटबिंदू असं म्हणतात. जसं ह्या चित्रामध्ये पुस्तक आणि चित्रातील जो व्यक्ती आहे त्याचे डोळे त्यातील जे अंतर आहे त्या अंतराला आपण सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर त्या व्यक्तीच्या डोळ्यासाठी म्हणू शकतो. त्यासोबत त्या वस्तूचं जे स्थान आहे त्या वस्तूच्या स्थानाला ह्या व्यक्तीच्या डोळ्यासंदर्भातील निकटबिंदू म्हणू शकतो. शक्यतो निरोगी मानवी डोळ्यासाठी निकटबिंदू हा डोळ्यापासून 25 सेंटीमीटर अंतरावर असतो. म्हणजे आपण जेव्हा पुस्तकात वाचत असतो किंवा वहीमध्ये लिहित असतो त्यावेळेला 25 सेंटीमीटर अंतरावर जर असेल तर आपल्याला सुस्पष्टपणे पुस्तकातील लेख वाचता येतात, त्याचबरोबर लिहिता देखील येतात. डोळ्यापासून जर एखादी वस्तू दूरवर असेल तरीसुद्धा आपल्याला डोळ्याला ताण न देता ती वस्तू, एखादी वनस्पती, एखादी व्यक्ती आपल्याला दिसू शकते. आणि अशा वेळेला त्या अधिक अंतरावरील वस्तू, व्यक्ती आपल्याला दिसणं, ते जे डोळ्यापासून आपल्या जे अंतर असते त्याला सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर म्हणतात. थोडक्यात त्याची व्याख्या आपल्याला अशा प्रकारे करता येईल. ज्या पद्धतीने चित्रातील तो व्यक्ती दूरवर खिडकीतून बघतोय आणि डोळ्याला ताण त्याच्या येत नाही आणि खिडकीच्या बाहेरचं दृश्य त्याला सहजपणे दिसते. आणि म्हणून ती व्याख्या आपण अशा प्रकारे करू शकतो. डोळ्यापासून ज्या जास्तीत जास्त अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर म्हणतात व वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा दूरबिंदू असे म्हणतात. आता निरोगी मानवी डोळ्यासाठी दूरबिंदू हा अनंत अंतरावर असतो. हे विधान आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बघा, ज्या वेळेला रात्री आपण आकाशातील तारे, चांदण्या किंवा ग्रह आपण म्हणू शकतो सहजपणे आपण पाहू शकतो. अर्थात त्यांच्या मूळ आकारापेक्षा आपण ते लहान आकारात आपण पाहू शकतो. परंतु हे जे पाहताना आपल्या डोळ्यावर ताण येत नाही आणि हे तारे किंवा ग्रह आपल्यापासून अनंत अंतरावर असतात हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि म्हणूनच आपण ते सहजपणे पाहू शकतो. म्हणून आपल्या डोळ्यासाठी आपल्या डोळ्याचा जो दूरबिंदू आहे तो अनंत अंतरावर असतो. थोडक्यात निरोगी मानवी डोळ्यासाठी दूरबिंदू हा अनंत अंतरावर असतो. ही जर तुम्हाला रिकामी जागा, व्याख्या किंवा चुकी बरोबरसाठी प्रश्न आला तर नक्कीच ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. हे चित्र आणखीन तुम्हाला सुस्पष्ट, क्लिअर ही संकल्पना करून देईल. पहा, तो व्यक्ती जो पाहतोय ते 25 सेंटीमीटर व्हाईट कलरने दर्शवलेलं आहे ते त्याचं आहे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर. आणि लाल रंगापासून पुढे खिडकीच्या बाहेर तो जे बघतोय ते सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर आहे. ते अंतर आपण सांगू शकत नाही, ते अनंत अंतरावर असते, इन्फिनिटी. जसे आपण तारे बघू शकतो, ग्रह बघू शकतो, विविध लांबचे नजारे बघू शकतो, तर ते अंतर आपण फिक्स करू शकत नाही, म्हणून ते अनंत अंतरावर असतो आपण सांगू शकतो. पुढची संकल्पना एक वळूया. दृष्टिदोष व त्यावरील उपाय, डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन्स. आपला निरोगी डोळा असतो त्यावेळेला आपल्याला डोळ्याला ताण येत नाही. पण ज्या वेळेला आपल्याला एखाद्या वेळेला की निरोगी डोळे असूनसुद्धा त्यावेळेला आपल्या डोळ्याला जर ताण येत असेल तर त्या डोळ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल असं समजायचं. म्हणजे तिकडे दृष्टी दोष असण्याचा संभव असू शकतो. आणि
काही लोकांना डोळ्यातील समायोजन शक्ती कमी झाल्याने वस्तू सुस्पष्ट दिसत नाही. डोळ्यातील अपवर्तन दोषामुळे दृष्टी अंधुक व अस्पष्ट होते. आणि अशा वेळेला आपल्याला हे जे दृष्टीदोष कशा प्रकारचे आहेत, कोणत्या प्रकारचा दृष्टीदोष आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. पहा, विज्ञानाचा आपण जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेला विज्ञान आपल्या किती कनेक्टेड आहे. आपल्या शरीराचा महत्त्वाचा अवयव डोळा आणि त्या डोळ्याच्या साहाय्याने आपण बऱ्याच गोष्टी पाहत असतो आणि त्याच्या साहाय्याने सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बरीचशी कार्य करत असतो. आणि ह्या डोळ्यातच जर काही प्रॉब्लेम्स आले तर आपल्याला ही बरीचशी कामं आपण करू शकणार नाहीत आणि मोठमोठ्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागेल. आणि म्हणून हे प्रकरण किंवा हा जो टॉपिक आहे दृष्टीदोष किंवा मानवी डोळ्याची रचना हा आपल्या लाईफसाठी सुद्धा कनेक्टेड आहे. मी असं म्हणेल, विज्ञान तुम्ही जेव्हा शिकतात, इयत्ता माझ्या मते 3री पासून परिसर अभ्यास आणि ते थेट विज्ञानाचा अभ्यास तुम्ही 10वीपर्यंत जरी बेसिक तुम्ही जर करतात, तो नुसता अभ्यासासाठी करू नका, तर आपल्या डेली लाईफशी तो कनेक्टेड करा. कारण दैनंदिन जीवनातलंच सर्व काही जे काही बेसिक्स आहेत, संकल्पना आहेत, त्या विज्ञानामध्ये असतात. फक्त आजूबाजूच्या त्या व्यवहारामध्ये तुम्हाला ते समजून घेण्यासाठी हा अभ्यास करणं गरजेचं आहे. पुन्हा आपण मूळ घटकाकडे वळूया. सामान्यतः दृष्टीचे 3 अपवर्तन दोष आहेत. त्यामधील लघुदृष्टिता किंवा निकटदृष्टिता त्याला म्हणतात, दूरदृष्टिता आणि एक वृद्धदृष्टिता. इंग्रजीमध्ये सुद्धा त्यांची नावं दिलेली आहेत. नियर सायटेडनेस किंवा मायोपिया, फार सायटेडनेस किंवा हायपरमेट्रोपिया आणि प्रेसबायोपिया. अशा प्रकारचे हे 3 प्रकार तुम्हाला इयत्ता 10वीपर्यंत शिकायचे आहेत. अर्थात या व्यतिरिक्त सुद्धा दोष आहेत, पण ते पुढच्या इयत्तेमध्ये. आता आपण एक एक घटक किंवा एक एक दोष स्टेप बाय स्टेप पाहूया. सर्वप्रथम लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता कशास म्हणतात किंवा नियर सायटेडनेस, मायोपिया, ह्यामध्ये एक्झॅक्ट काय घडते ते पाहूया. तुमच्यासमोर निरोगी एक डोळा दिलेला आहे. समजा एखादा निरोगी डोळा असेल आणि त्याच्यासमोर एक मेणबत्ती ठेवली असेल, तर त्या मेणबत्तीची प्रतिमा आपल्या डोळ्यामध्ये कशाप्रमाणे उपटते हे तुम्हाला माहिती आहे. बघा, दुसऱ्या चित्रामध्ये दर्शवलेलं आहे. मेणबत्तीतून जे प्रकाश किरण आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करतात ते भिंगातून अपवर्तित होतात आणि त्याचं अपवर्तन झाल्यानंतर त्या प्रकाश किरणाचं अभिसरण हे आपल्या दृष्टीपटलावर म्हणजे रेटिना येथे होते. बाणाने दर्शवलेला जो बिंदू आहे तिथे प्रतिमा उमटते आपल्याला. हे नॉर्मल डोळ्यासाठी, म्हणजे जो निरोगी डोळा असेल त्याचं कार्य हे अशा प्रकारे चालत असते. मात्र काही वेळेला पहा, ही जर चित्र तुम्ही पाहिलं, मेणबत्तीतून प्रकाश किरण येत आहेत, मात्र ते प्रकाश किरण येतात डोळ्यामध्ये प्रवेश झाल्यानंतर त्याचं जे अपवर्तन होते, अपवर्तनानंतर जो ठिकाणी त्याचं अभिसरण होते म्हणजे एकत्र होतात ते प्रकाश किरण, तो बिंदू जो आहे तो बिंदू दृष्टीपटलाच्या अलीकडे आहे. येते लक्षात? म्हणजे हा जर प्रकार होत असेल त्यावेळेला आपल्याला निकटदृष्टिता हा दोष झाला आहे असं समजायचं. या दोषामध्ये मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण दूरच्या वस्तू, बघा मेणबत्ती जेव्हा दूर मी ठेवतो तेव्हा दूर असलेली मेणबत्ती आपल्याला दिसत नाही, म्हणजे दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाही. म्हणजेच डोळ्याचा जो दूरबिंदू अनंत अंतरावर नसून तो जवळ असतो. आणि निकटदृष्टिता दोषात दूरची वस्तू, प्रतिमा ही डोळ्यातील दृष्टीपटलाच्या अलीकडे तयार होते. म्हणजे जिथं या चित्रामध्ये दर्शवलं त्या बाणाने जिथे जो बिंदू दाखवला आहे तिथे ती प्रतिमा तयार झालेली आहे, दृष्टीपटलावर तयार होत नाही. आता हे जो निकटदृष्टिता आहे या दोषाची 2 संभाव्य कारणं असू शकतात. एक, डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसरी शक्ती जास्त असते. पहा, डोळ्यातील पारपटल आपल्याला माहिती आहे, फ्रंट साईडला जे असते सुरुवातीला पारपटल, आणि नेत्रभिंग यांची वक्रता वाढते आणि वक्रता वाढल्यामुळे त्याची भिंगाची अभिसारी शक्ती वाढते. किंवा दुसरं एक कारण असते की नेत्रगोल लांबट झालेले, जसं चित्रामध्ये दर्शवलेला आहे. नॉर्मल डोळा, आपला जो निरोगी डोळा आहे तो डोळ्याचा आकार आणि हा जो डोळ्याचा आकार जर बघितला तर नेत्रगोल आहे हे लांबट झालेलं आहे. त्याच्यामुळे डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल याच्यामधील जे अंतर आहे ते वाढते आणि अंतर वाढल्यामुळे देखील जी प्रतिमा दृष्टीपटलावर तयार व्हायला पाहिजे ती दृष्टीपटलावर तयार न होता अलीकडे, जसं या चित्रामध्ये दर्शवलेलं आहे. मग या दोषाचं निराकरण कसं होईल? मग असा जर दोष असेल तर योग्य नाभीय अंतर असलेला अंतर्गोल भिंगाचा चष्मा जर वापरला तर या दोषाचं निराकरण करता येते.
पहा चित्रामध्ये दर्शवलेला आहे. जर तुम्ही हा दोष असेल त्यावेळेला जर अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरला, इकडे अंतर्गोल भिंग दाखवलेला आहे, त्यावेळेला त्याचं दोषाचं निराकरण कसं झालेलं आहे? या भिंगामुळे प्रकाश किरणाचे अपसरण होते आणि मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोहोचतात. म्हणजे भिंगातून जे आपल्या चष्म्यामध्ये जे भिंग वापरलेला आहे अंतर्गोल, त्या भिंगातून प्रकाश किरणाचं अपसरण होते. अपसरण होतं म्हणजे किरण हे दूर जातात. अभिसरणाच्या विरुद्ध क्रिया, अपसरण क्रिया संकल्पना माहिती असेल तुम्हाला, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. मग प्रकाश किरणाचं जेव्हा अपसरण होते तेव्हा ते दूर होतात आणि डोळ्यात प्रवेश करतात आणि मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोचतात आणि नंतर डोळ्याच्या भिंगामुळे विसरण होणार. कारण डोळ्यामध्ये जे भिंग आहे ते कोणतं आहे? बहिर्गोल, द्विबहिर्गोल भिंग आहे, आपल्याला माहिती आहे. मग त्या भिंगामुळे अभिसरण होते आणि मग ती प्रतिमा बरोबर डोळ्यातील पडद्यावर तयार होते. आता अंतर्गोल भिंग हा योग्य शब्द वापरला बघा, योग्य नाभी अंतर असलेला. म्हणून जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो किंवा अशा प्रकारचा जर आजार असेल तर डॉक्टरकडे असा विशिष्ट प्रकारचा चष्मा आपल्याला वापरतो आणि डॉक्टर आपल्याला ॲडवाईस देतात की अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरा. पण त्याचबरोबर चष्मेवाला तुम्हाला बरोबर ते नाभी अंतर योग्य आहे का अयोग्य आहे ते तपासून बघतो आणि त्यानंतरच तो भिंगाचा चष्मा, योग्य नाभी अंतर असलेल्या भिंगाचा चष्मा देतो. कारण तो अयोग्य असेल तर ही जी प्रतिमा जी दृष्टीपटलावर तयार होते ती पटलावर होऊ शकत नाही. म्हणून चष्मा वापरताना जर चष्मेवाल्याकडनं किंवा डॉक्टरकडनं सल्ला घेऊन जरी तुम्ही चष्मा घेतला आणि जर त्याच्यामधून जर तुम्हाला दिसत नसेल सुस्पष्टपणे तर पुन्हा डोळे तुम्हाला चेक करावे लागेल, म्हणजे तो चष्मा पुन्हा चेक करावा लागेल. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायचं, अंतर्गोल भिंगाचे नाभी अंतर हे ऋण असते आणि म्हणून निकट दृष्टी दोषाच्या डोळ्यासाठी ऋण शक्तीचा चष्मा असतो आणि दोषाच्या प्रमाणानुसार, म्हणजे दोष हा निकट दृष्टीचा कमी प्रमाणात पण असू शकतो, जास्त प्रमाणात पण असू शकतो आणि म्हणून त्या प्रकारचा अंतर्गोल भिंगाचा चष्मा आपल्याला वापरायला डॉक्टर ॲडवाईस देतात. म्हणून दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यांसाठी अंतर्गोल भिंगाची शक्ती ही वेगवेगळी असते आणि त्याप्रमाणे त्याचा वापर होत असतो. हा झाला एक पहिला दोष, लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता. दुसरा दोष आहे दूरदृष्टिता. पण तत्पूर्वी आपण पाठ्यपुस्तकात दिलेल्या जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात, बघा काही आकृत्या दिलेल्या आहेत त्या पाहूया. त्यामध्ये पहिल्या आकृतीमध्ये जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात या दोषामध्ये, निकटदृष्टीमध्ये, पण दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही अशा प्रकारची दुसरी आकृती दिलेली आहे. बघा डॉटेड लाईनने दूरवरून येणारा प्रकाश किरण दाखवलेली आहेत आणि त्याचं अभिसरण होऊन आपल्याला जो बिंदू मिळतो तो दृष्टीपटलाच्या अलीकडे मिळतो हे दाखवलेलं आहे आणि याचं निराकरण अंतर्गोल भिंगाने अशा प्रकारे केलं जाते, हे आकृतीने दर्शवलेलं आहे. पाठ्यपुस्तकातील ह्या ज्या आकृत्या आहेत ह्या परीक्षेसाठी विचारल्या जाऊ शकतात किंवा ह्या आकृत्या देऊन तुम्हाला चौकटी दिल्या जातील. जिकडे अंतर्गोल भिंग वापरलेला आहे तिकडे चौकट दिली जाईल किंवा तुम्हाला कारण दिलं असेल, पहिली आकृती देतील, दुसरी आकृती देतील आणि ह्या प्रकारचा दोष हा कोणत्या प्रकारचा दोष आहे ते ओळखा. फक्त इकडे जवळच्या वस्तू जे लिखाणकाम दिलेलं आहे, लेखन दिलेलं आहे ते देणार नाहीत, फक्त आकृती देतील आणि त्यावरून तो दोष ओळखायला सांगू शकतात. मग अशा वेळेला तुम्हाला सांगता आलं पाहिजे जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात, दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत, म्हणजे हा निकटदृष्टीचा प्रकारचा विकार आहे, नेत्रविकार आहे आणि हा जो दोष आहे दृष्टीदोष हा याचं निराकरण करण्यासाठी अंतर्गोल भिंगाचा वापर केला जातो. म्हणजे अशा प्रकारचे एक एक वाक्यातले प्रश्नसुद्धा आकृतीच्या आधारावर विचारले जाऊ शकतात. पुढचा दोष आपण पाहूया, दूरदृष्टिता. हे चित्र पहा, नॉर्मल डोळ्या संदर्भातलं दिलेलं आहे. मेणबत्तीची प्रतिमा ही ज्या वेळेला प्रकाश किरण डोळ्यात प्रवेश करतात, भिंगातून ते अभिसारित होतात, तेव्हा ती दृष्टीपटलावर आपल्याला तो प्रतिमा तयार झालेली दिसते. दूरदृष्टिता या दोषामध्ये बघा काय होते. ज्या वेळेला मेणबत्ती तुम्ही जवळ ठेवतात त्यावेळेला जवळ असलेल्या मेणबत्तीतून प्रकाश किरण जेव्हा निघतात आणि प्रकाश किरणाचं भिंगातून अभिसरण होते त्यावेळेला ज्या ठिकाणी म्हणजे दृष्टीपटलावर जिथे आपल्या प्रतिमा तयार व्हायला पाहिजे तिथे होत नाही, तो बिंदू हा दृष्टीपटलाच्या मागे सरकतो. म्हणजेच या दोषामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. म्हणजेच डोळ्याचा निकट बिंदू 25 सेंटीमीटरवर अंतरावर न राहता तो दूर असतो आणि जवळच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपटलाच्या पाठीमागे तयार होते. आणि ह्या चित्रामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसेल जे बाणाने दर्शवलेलं आहे
म्हणजेच दृष्टीपटलाच्या थोडा मागे तो बिंदू सरकलेला आहे आणि त्यामुळे तिथे प्रतिमा तयार होते. त्यामुळे जी मेणबत्ती आहे या डोळ्यातून आपल्याला सुस्पष्टपणे दिसत नाही. या दृष्टीदोषाची कारणे, एक कारण असं आहे की डोळ्यातील पारपटल आणि नेत्रभिंग याची वक्रता कमी होते आणि त्यामुळे भिंगाची अभिसारी शक्तीसुद्धा कमी होते आणि म्हणून देखील हा दोष संभव होऊ शकतो. किंवा दुसरं एक कारण सांगितलेलं आहे नेत्रगोल उभट झाल्याप्रमाणे. बघा, नॉर्मल म्हणजे निरोगी डोळ्यामधलं जर नेत्रगोल बघितलं आणि हे जर नेत्रगोल बघितलं, हे नेत्रगोल उभट आहे आणि त्याच्यामुळे डोळ्याचे जे भिंग आहे आणि डोळ्यातील जे दृष्टीपटल आहे याच्यामधील अंतर कमी होते आणि अंतर कमी झालं त्यामुळेच तो जो प्रतिमा मिळण्याचा जो बिंदू आहे तो दृष्टीपटलावर न राहता दृष्टीपटलाच्या मागे ती प्रतिमा तयार होते आणि म्हणून आपल्याला ती वस्तू किंवा ती मेणबत्ती आपल्याला दिसत नाही, हे या चित्रातून स्पष्ट होते. आता या दोषाचं सुद्धा निराकरण करण्यासाठी आपल्याला उपाय दिलेले आहेत. तर त्यासाठी हे चित्र पहा. या चित्रामध्ये दर्शवल्याप्रमाणे जर योग्य नाभीय अंतर असलेला बहिर्गोल भिंगाचा चष्मा जर वापरला तर हा दोष घालवता येते. जसं या चित्रामध्ये दर्शवलेलं आहे बघा, मेणबत्तीतून प्रकाश किरण निघतायत आणि ते बहिर्गोल भिंगामधून त्या प्रकाश किरणाचं अभिसरण होते. एकदा अभिसरण ह्या भिंगातून होते आणि त्यानंतर प्रकाश किरण डोळ्यामध्ये प्रवेश करतात आणि डोळ्यातील भिंगापर्यंत पोहोचतात आणि डोळ्याचा जो भिंग आहे तो सुद्धा बहिर्गोल भिंगच आहे आणि मग तेथे सुद्धा अभिसरण होते आणि जी प्रतिमा आहे ती डोळ्यातील बरोबर पडद्यावर म्हणजे दृष्टीपटलावर तयार झालेली असते. बाणा जिकडे दर्शवलेला आहे तिथे प्रतिमा तयार होते, म्हणजे निरोगी डोळ्याप्रमाणे. अशा प्रकारे आपल्याला योग्य नाभीय अंतर असलेला बहिर्गोल भिंग जर घेतला तर तुम्हाला ह्या दोषाचं निराकरण करता येते. निकट दृष्टिताप्रमाणे मी इथेही बोलू इच्छितो की ज्या वेळेला डॉक्टरकडे आपण जातात तेव्हा योग्य नाभीय अंतर असलेलाच बहिर्गोल भिंग चष्मा घ्यायला पाहिजे. आणि जर तो नसेल ते आपल्याला समजणार कसं? जर चष्मा तुम्ही वापरताना जर तुम्हाला त्रास होत असेल तर समजायचं त्या भिंगाचे जे नाभी अंतर आहे ते योग्य नाही. मग ते पुन्हा चष्म्यावाल्याकडे तुम्हाला जावं लागेल किंवा डॉक्टरकडे जावं लागेल आणि पुन्हा तो चष्मा जो आहे तो योग्य नाभी अंतर असलेलाच घ्यावा लागेल, हे लक्षात ठेवायचं. बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर धन असते आणि त्यामुळेच दूरदृष्टिता दोषाच्या डोळ्यासाठी धन शक्तीचा चष्मा वापरण्यात येतो. अर्थात दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यासाठी बहिर्गोल भिंगाची शक्ती वेगवेगळी असते आणि म्हणून डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला डॉक्टर त्या दोषाचं प्रमाण सांगतात आणि त्या प्रमाणानुसार जो चष्म्यावाल्याचं दुकान असते त्याच्यामध्ये जो चष्मा बनवणारा असतो त्या प्रमाणानुसार योग्य नाभीय अंतर असलेला बहिर्गोल भिंगाचा चष्मा आपल्याला देतात आणि मग तो दूरदृष्टीचा दोष आपला कमी होऊ शकतो किंवा नाहीसा होऊ शकतो. अर्थात हे दूरदृष्टिता आणि निकटदृष्टिता आपण पाहिलं त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की दोन्ही विकार हे परस्पर विरोधी आहेत. याचा फरक स्पष्ट करा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर मी ज्या पद्धतीने सांगितलं आकृतीवरतील प्रश्न ते पुढच्या स्लाईडमध्ये आपण पाहूया. पाठ्यपुस्तकातल्या ज्या आकृत्या दिलेल्या आहेत त्या पहा. नंबर 1 आकृती, हा जो दृष्टीदोष आहे याच्यामध्ये दूरच्या वस्तू आपल्याला स्पष्ट दिसतात, ही पहिली आकृती दिलेली आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये जवळच्या वस्तू पहा, जवळून प्रकाश किरण आलेले दिसतात, डोळ्यामधून प्रवेश करतात. जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही कारण प्रतिमा ही दृष्टीपटलाच्या मागे तयार होते आणि याचं निराकरण करण्यासाठी आपल्याला बहिर्गोल भिंग तो पण योग्य नाभी अंतर असलेला वापरला तर पहा दृष्टीदोष ह्याचं दोषाचं निराकरण करता येते आणि योग्य ठिकाणी म्हणजे दृष्टीपटलावर ही प्रतिमा तयार झालेली दिसते. आणि या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला आकृत्या दिल्या जातील आणि आकृत्यावरून एका वाक्यात उत्तरे किंवा शास्त्रीय कारण किंवा रिकामी जागा असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. दृष्टीदोषाची 2 संभाव्य कारणे लिहा किंवा दृष्टीदोष हा दोष कोणत्या दोषाला म्हणतात किंवा आकृतीत दर्शवलेला दोष हा कोणत्या प्रकारचा दोष आहे. त्याचबरोबर ह्या दोषाचं निराकरण करण्यासाठी कोणता भिंग वापरणं योग्य असते, अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. चित्रामध्ये पहा, वृद्ध व्यक्ती दर्शवलेला आहे आणि पुस्तक वाचतो आहे. त्याचबरोबर 25 सेंटीमीटर निरोगी डोळ्याचा निकट बिंदू ज्या स्थानावर असतो ते अंतर दर्शवलेलं आहे. दुसऱ्या चित्रामध्ये तो व्यक्ती पुस्तक जवळ घेतलेला आहे आणि वाचण्याचा प्रयत्न करतो तरीसुद्धा डोळ्यांना ताण येतोय, त्याला वाचता येत नाही. अर्थात वाढत्या वयानुसार ह्या अशा वृद्ध व्यक्तींची
डोळ्याची समायोजन शक्ती जी असते ती कमी होत असते. म्हणजेच डोळ्याजवळील जे भिंगाचे जे स्नायू असतात त्या भिंगाचे नाभी अंतर बदलण्याची क्षमता गमावतात. तिसरं चित्रामध्ये बघा, भिंगाचे जे स्नायू दर्शवले आहेत, रोमक स्नायू, ही जी क्षमता असते, ताकद, ते गमावतात आणि त्याच्यामुळेच हा प्रॉब्लेम इकडे समस्या निर्माण होते. आणि हा तिसऱ्या प्रकारचा विकार वृद्धदृष्टिता म्हणजेच प्रेसबायोपिया हा विकार होऊ शकतो. वयस्कर माणसांचा निकटबिंदू डोळ्यापासून मागे सरतो, त्यामुळे त्यांना चष्म्याशिवाय जवळपासच्या वस्तू सहजपणे व सुस्पष्टपणे दिसणे कठीण होते. आणि काही वेळा लोकांना दूरदृष्टिता, निकटदृष्टिता असे दोष जाणवतात आणि हा दोष दूर करण्यासाठी त्यांना द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते. द्विनाभीय भिंगामध्ये वरचा भाग अंतर्गोल भिंगाचा असतो. अंतर्गोल भिंगामुळे आपल्याला माहिती आहे निकटदृष्टिता दूर होते. त्याचबरोबर जो खालचा भाग असतो चष्म्याचा तो बहिर्गोल भिंगाचा असतो, त्याच्यामुळे दूरदृष्टिता दोष देखील नाहीसा होतो. त्या व्यक्तीला ज्या वेळेला दूरच्या वस्तू पाहायच्या असतात त्यावेळेला तो अंतर्गोल भिंगाने बघतो आणि ज्या वेळेला जवळच्या वस्तू पाहायच्या असतील त्यावेळेला तो बहिर्गोल भिंगाचा जो भाग आहे त्यातून पाहत असतो. एकाच वेळेला त्याची दोन्ही दोष हे दूर होतात आणि असं त्यामुळे तो ह्या द्विनाभीय भिंगाचा वापर करत असतो. पण जर असा प्रकार नसेल तर मात्र आपल्याला माहिती आहे की जर फक्त दूरदृष्टिता असेल तर बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरू शकतो तो व्यक्ती, किंवा ह्या चित्रामध्ये दर्शवल्याप्रमाणे जर निकटदृष्टिता असेल तर तो अशा प्रकारचा अंतर्गोल भिंग अर्थात योग्य नाभी अंतर असलेला अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून तो दोष दूर करू शकतो. सो आपण आज जे पाहिले त्याचा आपण सारांश पाहूया. दूरदृष्टिता आणि निकटदृष्टिता ह्यातला फरक स्पष्ट करा. तुम्हाला काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात दूरदृष्टिता, निकटदृष्टिता निकट म्हणजे जवळ, म्हणजे जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. हा मुद्दा लक्षात घ्या. त्याच्या अपोजिट दूरदृष्टितामध्ये जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही, निकटदृष्टितामध्ये दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. तिसरा मुद्दा, जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या पाठीमागे तयार होते आणि निकटदृष्टितामध्ये दूरच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या अलीकडे तयार होते. आणि चौथा मुद्दा, योग्य नाभी अंतर असलेला बहिर्गोल भिंग जर वापरला तर दूरदृष्टिता हा दोष आपल्याला निराकरण करता येते आणि योग्य नाभी अंतर असलेला अंतर्गोल भिंग असलेला चष्मा जर वापरला तर निकटदृष्टिता हा दोषाचं निराकरण करता येतो. तिसरा प्रकार आपण पाहिला वृद्धदृष्टिता आणि त्यामधले महत्त्वाचे मुद्दे, जवळपासच्या वस्तू सहजपणे सुस्पष्ट दिसणे कठीण होत असते, डोळ्याची समायोजन शक्ती वयानुसार वाढत्या वयानुसार सामान्यतः कमी होत असते, निकटबिंदू हा डोळ्यापासून मागे सरतो आणि ह्या दोषामध्ये ह्या विकारामध्ये द्विनाभीय भिंग फार उपयोगी असतो, ज्यामुळे दोन्ही प्रकारचे दोष जर एखाद्या व्यक्तीला असतील तर त्या दोषांचं निराकरण करता येते. सो थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. येस सर ऑलवेज बी अ लर्नर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या विज्ञानातील आणि गणितातील देखील संकल्पना घेऊन आपण